राज्यामधल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी थोडाच वेळ शिल्लक आहे। दुपारी 3च्या नंतर कुठे युती आणि कुठे आघाडी हे चित्र स्पष्ट होईल। अमरावतीच्या दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे। दर्यापूरमधून नगराध्यक्ष पदासाठी भावना भुतडा यांना उमेदवारी, तर अंजनगाव सुर्जीमध्ये उभाटाचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी। खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नीचा चाकणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज। आमदार गोरे यांना श्रद्धांजली म्हणून ठाकरेंच्या सेनेचा नगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेच्या उमेदवार मनीषा गोरे यांना पाठिंबा। सोलापूरच्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उज्ज्वला थिटे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहाटे 5 वाजताच निवडणुकीच्या कार्यालयामध्ये पोहोचल्या। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अर्ज दाखल होऊ नये म्हणून भाजपचे राजन पाटील प्रयत्न करत असल्याचाही आरोप। पुढची बातमी बघूयात। आष्टा नगर परिषदेमध्ये महायुतीची एकजूट। आष्टा नगर परिषदेमध्ये महायुतीची एकजूट झालेली आहे। नगराध्यक्ष पदासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रवीण माने यांचा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुक्ताईनगर शहरात आपल्या पक्षाची ताकद कमी। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांची कबुली, वेळ पडली तर या ठिकाणी निवडणुका लढवणार नसल्याचं खडसेंनी स्पष्ट केलंय। पाचोरा नगराध्यक्ष पदासाठी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। यावेळेला आमदार किशोर पाटील यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शन। जळगावच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांच्याकडून यांच्या विरोधामध्ये महायुतीकडून माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय आणि यामुळे पाचोऱ्यामध्ये महायुतीमध्येच मोठा सामना रंगताना दिसेल। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या कागल या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तृतीयपंथीयाकडून उमेदवारी अर्ज दाखल। पिंजारी या तृतीयपंथीयाने हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मोठ्या संख्येने तृतीयपंथी सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याने अर्ज भरला। चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषदेमध्ये भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलंय। भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश। सुनील नामोजवार यांना काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी। भद्रावती नगर परिषदेच्या पाठोपाठ भाजपमध्ये राजुरा नगर परिषदेमध्ये देखील बंडखोरी झाली आहे। भाजपचे नगरसेवक राजेंद्र डोहे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। राजेंद्र डोहे यांना शिवसेनेकडून पक्षात येताच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाली। गोंदिया नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या डॉ. प्रशांत कटरेंना शिंदेच्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी। दरम्यान माझ्यात काही कमी असेल म्हणूनच भाजपनं तिकीट दिलं नाही, कटरेंची प्रतिक्रिया। नांदेड नगर परिषदेमध्ये युतीसाठी भाजपला प्रस्ताव पाठवण्यात आला, मात्र भाजपकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही। त्यामुळे आम्ही सर्व जागांवरती आमचे उमेदवार उभे करणार, शिंदेच्या शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून स्पष्ट। निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू आहे। कामठीचे माजी नगराध्यक्ष साजा शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रसन्ना तिडके आणि रामटेकचे शहर अध्यक्ष दामोदर धोपटे या 3 मोठ्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम। संपूर्ण काँग्रेसमध्ये उभी फूट पडणार आहे। बिहारच्या निकालाच्या नंतर टीका करत असताना आशिष देशमुख यांचा दावा, तर काँग्रेसवरती जनतेचा विश्वास राहिला नसल्याची आशिष देशमुख यांची टीका। नंदुरबारच्या तळोदा पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. शशिकांत वाणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। वाणी यांच्याकडून अपक्ष अर्ज देखील दाखल करण्यात आला। इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे पक्षाकडून अजूनही अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झालेली नाहीये। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 15 मधून राजन साळवी यांच्या मुलाला उमेदवारी नाकारण्यात आली। रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये भाजप कार्यालयावरील बॅनरवरून एकनाथ शिंदेंचा फोटो हटवला, त्यामुळे तळकोकणामध्ये महायुतीची शक्यता मावळली आहे। भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार तर शिंदेंची शिवसेना एकटी लढणार अशी माहिती मिळते।
धाराशिवमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे। समाधानकारक जागा न मिळाल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळावरती निवडणूक लढवण्याची घोषणा, जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांच्याकडून स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा करण्यात आली। परांडा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील। तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा शक्ती प्रदर्शन पार पडलं आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजे यांच्यामध्ये मनोमिलन नगराध्यक्ष पदावरून फिसकटेल अशी चर्चा होती आहे। त्यामुळे दोन्ही राजे पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली। नाशिकच्या सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांना धक्का। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष आणि कोकाटेंचे खंदे समर्थक नामदेवराव लोंढे यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। यानंतर लगेचच लोंढेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी। नांदगावच्या पाठोपाठ मनमाडमध्ये शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे। आमदार सुहास कांदे आणि भाजपचे मनमाड नांदगाव प्रमुखांकडून युतीची घोषणा, तर महायुतीमधील राष्ट्रवादी मात्र विरोधात लढणार आहे। सांगलीच्या उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आईच्या उमेदवारीसाठी लेक पुढे सरसावली। प्रभाग क्रमांक 5 मधून माजी नगरसेविका उषा मोरे यांना पक्षातून जरी यावेळेला तिकीट मिळालं नसलं तरीही त्यांनी आपला अपक्ष अर्ज त्यांची मुलगी डॉक्टर नीता मोरे यांच्या पुढाकारातून दाखल केला आहे। मुंबईमधील आमदार जवळच्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करतायत। शिंदेंच्या शिवसेनेमधील माजी नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त। यानंतर आपल्यासोबत आलेल्यांना पश्चाताप व्हायला नको, माझं सगळीकडे लक्ष आहे, शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना कानपिचक्या। बंडखोरीची शक्यता लक्षात घेता भाजपची सावध पावलं, उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची मनधरणी करा। भाजपच्या नेतृत्वाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना सूचना। जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेत प्रचार करण्याची भाजपच्या आमदारांना ताकीद। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप महायुतीची आज बैठक होती आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्यासह प्रमुख नेते बैठकीसाठी उपस्थित राहतील। सत्तेसाठी लोकशाहीचा गळा दाबणारे, जनतेच्या खिशावरती डल्ला मारणारे दरोडेखोर आणि मतचोर, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचा एक्स पोस्ट करत भाजपवरती निशाणा। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना एकत्रितपणे अभिवादन केलंय। यावेळेला रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची देखील उपस्थिती। ठाकरे बंधूंचं 11 वर्षांच्या नंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन एकत्रितपणे अभिवादन। तर खासदार संजय राऊत यांनी देखील स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांना श्रद्धांजली आदरांजली वाहिली आहे। मराठी माणसानं एकजुटीनं राहावं आणि महाराष्ट्राच्या शत्रूंसोबत लढावं, हीच बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली असेल, राऊत यांची एक्स पोस्ट। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाळासाहेबांना स्मृती दिनाच्या निमित्तानं श्रद्धांजली वाहिली। योगींनी एक्स पोस्ट करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन प्रवासावरती प्रकाश टाकणारं कला दालन मीरा रोड इथे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलंय आणि या कला दालनाचं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीवरती शिशिर शिंदे, मिलिंद नार्वेकर यांच्या मध्यस्थीनं शिशिर शिंदे यांना संधी दिल्याची माहिती मिळते। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीवरती शिंदेंचे आमदार नको अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातल्याची माहिती आहे। पुण्यामधील पार्थ पवार जमीन घोटाळ्याचं प्रकरण समोर आलं होतं। मुठे समिती आज अहवाल सादर करणार आहे। कथित जमीन खरेदी विक्रीच्या प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्याच्या नंतर गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी या समितीची स्थापना। राज्यामध्ये आणखी एक 500 कोटींचा घोटाळा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा आरोप। अजित पवारांनी 500 कोटींचं रुग्णालय पीपीपीच्या तत्वानं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिल्याचा दमानी यांचा आरोप आहे। पद्मसिंह पाटील हे अजित पवार यांच्या पत्नीचे खासदार सुनेत्रा पवार यांचे भाऊ आहेत। तेरणा ट्रस्ट हा पद्मसिंह पाटील यांचा असला तरी तेरणा ट्रस्टचा कारभार भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्याकडे आहे, तेव्हा दमानी यांनी तिकडे देखील पाहावं, सुप्रिया सुळेंचा अंजली दमानी यांना सल्ला। शिवरायांचे धुळखात पडलेलं बंदिस्त स्मारक खुले केलं म्हणून अमित ठाकरेंवरती दळभद्री सरकारकडून गुन्हा दाखल झाला। मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बंदिस्त कबूतरखाना खुला करणाऱ्या जैन समाजावरती अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। हे कुठलं स्वराज्य आहे, अशा शब्दामध्ये गजानन काळे यांनी सवाल विचारलाय। मुंबई ठाणे नवी मुंबईला पुरवठा करणाऱ्या गेल कंपनीच्या सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झालाय।
सीएनजी रिक्षा, टॅक्सी, बस या प्रवासावरती परिणाम होण्याची शक्यता आहे, तर घरगुती पुरवठा सुरळीत राहणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं. सीएनजी पाईपलाईनच्या बिघाडामुळे ठाणे शहरामध्ये सीएनजीचा तुटवडा, त्याचा ओला आणि उबर चालकांना सगळ्यात जास्त फटका बसतोय. रिक्षा चालक कालपासून रिक्षा सीएनजी पंपावरती सोडून गेल्याचं चित्र आहे. चेंबूरच्या पेट्रोल पंपावरती सीएनजी बंद आहे अशी पाटी लावण्यात आली. सकाळीच घराबाहेर निघालेल्या अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा. नवी मुंबईमध्ये कालपासून सीएनजीचे पंप बंद आहेत. अद्यापही सीएनजीचा पुरवठा सुरू न झाल्यामुळे पंप अद्यापही बंद आहेत. सीएनजी भरण्यासाठी वाहनधारक प्रतीक्षेत आहेत. काल रात्रीपासून सीएनजी भरण्यासाठी आता पेट्रोल पंपावरती रांगा लागतात. मुंबईमध्ये काही सीएनजी पंपावरती पुरवठा सुरू झाला, मात्र अजूनही पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरूच आहे. संपूर्ण दुरुस्तीच्या नंतर वडाळा इथे सीएनजी पुरवठा पूर्ववत केला जाईल, असं गेल कंपनीचं स्पष्टीकरण. पालघर, वसई, विरार या भागामध्ये गुजरात गॅसचा पुरवठा होत असल्यामुळे या ठिकाणी सीएनजी पंपावरती कोणताही परिणाम झालेला नाहीये. मात्र सीएनजीचा पुरवठा उशिरा होत असल्यामुळे पेट्रोल पंपावरती सीएनजी भरण्यासाठी रांगा. राजापूर शहरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळतोय. समर्थनगर भटाळीमध्ये बिबट्या भर वस्तीमधून पोलीस लाईनच्या रस्त्यावरती जातानाचा व्हिडिओ समोर आलाय. वन खात्याकडून सावधगिरीचा इशारा. मध्यरात्री जाणाऱ्या दुचाकी चालकांना काळजी घेण्याचं आवाहन. अहिल्यानगरच्या खारेकर्जुने, इसळक, निमळक या परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद. मात्र पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या बिबट्या गावकऱ्यांना न दाखवता घेऊन गेल्यामुळे गावकरी आक्रमक झाले. चिमुरड्यांवरती हल्ला केलेला बिबट्या पकडलेला नसून हा दुसराच बिबट्या पकडलाय, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.